सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी तेजश्री माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर दत्त जयंती सप्ताह चालू झालेला आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त प्रहर याग या सेवांमध्ये सहभागी व्हा. तर चंडी याग असेल, गणेश याग असेल, रुद्र याग असेल किंवा प्रहर सेवा ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, ज्यामध्ये अखंड स्वामी चरित्र सारामृत, विनावादन असेल, अखंड श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, हे केंद्रामध्ये सामूहिक सेवा चालू असतात. आरतीची सेवा, औदुंबर प्रदक्षिणा अशा अनेक सेवा चालू असतात. तर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसायला मिळालं नाही याचं दुःख कुणीही वाटून घेऊ नका. कारण बऱ्याच महिला असतील किंवा काही घरगुती संसारिक अडचणीमुळे किंवा कुणाची मासिक धर्माची तारीख या सप्ताह काळात आल्यामुळे बऱ्याच महिलांना गुरुचरित्र पारायणाला बसता आलं नाही. तर त्यांनी नाराज न होता तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी सेवा करायला भेटेल, प्रहर सेवा किंवा स्वामी चरित्र सारामृत या सेवा तुम्हाला करायला हव्यात. गुरुचरित्र तुम्ही केव्हाही वर्षभरात करू शकता, पण गुरुचरित्र या दत्त सप्ताहात करायला न मिळणं याचं दुःख खरंच समजू शकतं. कारण की गुरुचरित्र वाचणारा स्वतः व्यक्ती हा खूप अतिशय भाग्यवान असतो. पण शेवट आपण ही संसारिक माणसं आहोत, त्यामुळं आपल्याकडून ही काही सेवा राहतात. तर आज आपण काय पाहणार आहोत की या 5-6 दिवसात तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त नाही सेवा जमली गुरुचरित्राची, तर तुम्ही स्वामी चरित्र 5 पारायण करू शकता किंवा एक सुद्धा पारायण करू शकता. एका बैठकीत एक मांडी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या 11 माळी जप करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता किंवा श्री गुरुचरित्राच्या 14वा व 18वा अध्यायाचं पठण तुम्ही दररोज करू शकता किंवा त्यामध्ये घोर कष्टोद्धारक स्तोत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर दत्त महाराजांचा जो माला मंत्र आहे तो अतिशय प्रभावी आहे. तर त्या माला मंत्राचा तुम्ही दररोज 11 वेळा पठण करू शकता किंवा सिद्धमंगल स्तोत्राचं 11 वेळा पठण करू शकता. घोर कष्टोद्धार स्तोत्र आहे ते अतिशय प्रभावी आहे. तुम्हाला जर कितीही घोर कष्ट असतील तर त्यासाठी हे खूप प्रभावी आहे. नित्यसेवेमध्ये पठण करा किंवा संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही 11 दिवस घोर कष्टोद्धारक स्तोत्राची सेवा करू शकता. याबद्दल संपूर्ण माहिती याआधीही मी सांगितलेली आहे. तर ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी सांगते, 14वा 18वा अध्यायाचं तुम्ही पठण करू शकता. स्वामी चरित्र सारामृत अगदी काहीच नाही तर तारक मंत्र 11 वेळा तुम्ही पठण करू शकता. एका बैठकीत करू शकता. नाही आपल्याला संकल्पयुक्त सेवा जमत तर तुम्ही या सेवा करू शकता. खंड न पाडता, संकल्प जरी नाही केला तरी खंड न पाडता तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. तारक मंत्र असेल किंवा दत्तमाला मंत्र असेल, घोर कष्टोद्धारक स्तोत्र असेल किंवा स्वामींचा, दत्त महाराजांचा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा त्यांचे बीज मंत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत, त्याचं तुम्ही पठण करू शकता. कारण या 7 दिवसात, या सप्ताह काळात दत्त जयंतीपर्यंत दत्ततत्व अतिशय जागृत असतं. त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा मनोभावे फक्त करा. तुम्हाला दत्त महाराज नेहमी तुमच्या पाठीशी उभं असतात. शेवट आपल्याकडून किती सेवा करून घ्यायची हे सर्व करते करविते महाराज आहेत. त्यामुळे दुःख न वाटून घेता, गुरुचरित्र पारायणाला बसायला नाही मिळालं याचं दुःख न वाटता तुम्ही काय सेवा करू शकता किंवा 4 लोकांना, 4 सेवेकरी अजून घडवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. ज्यांना ऑफिसमुळे नाही शक्य झालं पारायणाला बसणं, त्यांनी स्वामी चरित्र सारामृत पारायण करा. गुरुचरित्र सप्तशती साराचं पारायण तुम्ही करू शकता. अशा एक ना अनेक सेवा आहेत. महाराजांना प्रिय काय आहे तर त्यांची सेवा अतिशय प्रिय आहे. मग तुम्ही कोणतीही सेवा करा, मनोभावे करा. अगदी त्यांचा नाम जप केलात तरी महाराज तुमच्या पाठीशी उभे असतात. हे तुम्ही प्रत्येकाने अनुभवलं असेल. त्यामुळे तुम्हाला या सप्ताह काळात फक्त ही 5 मिनिटं सेवा करायची आहे. स्वामींचा जप असेल, तारक मंत्र असेल किंवा जे तुम्हाला स्तोत्र सांगितले आहेत ते कोणतेही तुम्ही म्हणू शकता. खूप सुंदर ही सेवा आहे आणि ही सेवा अजिबात चुकवू नका. सर्वांनी सेवा करावी. तर तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. उठता बसता नामस्मरण करा. अगदी जपमाळा हातात जरी नाही घेतली तरी महाराजांचं नामस्मरण चालू ठेवा. काम करताना चालू ठेवा. तर एवढंच आजच्यापुरती माहिती होती. तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत जास्तीत जास्त नामस्मरण करायचे आहे, जास्तीत जास्त सेवा करायची आहे. सेवा कोणती करता याला अजिबात महत्त्व नाही, ती किती मनोभावे करता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे
महाराज नेहमी आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा करा, मनोभावे करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.